तुम्हाला आठवत असेल संभाजीनगरचे सदैव माजी खासदार म्हणजे कायमस्वरूपी आता जे माजी झालेत असे खासदार चंद्रकांत खैरे एक वाक्य बोलून गेले होते शिवसैनिकांच्या प्रवृत्तीबद्दल. शिवसैनिक हा म्हणजे तो शिवसैनिक हा भावनिक असतो, भावनेनेच जोडला गेला आहे तो ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेना या 4 अक्षरांशी. पण ते डिफाईन करताना खैरे चुकले. खरे बोलण्याच्या ओघात बोलून गेले की शिवसैनिकांचा मेंदू हा गुडघ्यात असतो. तर गुडघ्यात कुणाचा मेंदू असतो हे आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. पण खैरे बोलून गेले आणि त्यानंतर कसं झालं की जो तो शिवसैनिकांना हिणवण्यासाठी म्हणा किंवा शिवसैनिकांवर टीका करण्याच्या दृष्टीने हे जे काही हा जो जुमला तयार झाला होता ना तो वापरत होता. आम्ही कित्येकदा वापरला आहे. शिवसैनिकांचा मेंदू गुडघ्यात असतो. सगळ्या शिवसैनिकांचा मेंदू गुडघ्यात असतो असं आपण सरसकट म्हणू शकत नाही. मी आधीच म्हणालो की खैरेंना बोलायचं एक होतं, पण खैरेंना त्यासाठी जे शब्द योजावे लागले ते चुकीचे होते. त्यांनी शब्दयोजना चुकीची केली. मी असं आता का म्हणतो आहे त्यामागचं एक कारण आहे. ते कारण समजून घेण्यासाठी पुढची काही मिनटं मला ऐकावं लागेल. नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार DG9. मित्रो, दसरा जवळ आला आहे. अगदी 12-13 दिवसांवर दसरा ठेपला आहे. आणि दसरा म्हटलं की महाराष्ट्रात एक 2-3 मेळावे आहेत. राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक अशी पार्श्वभूमी असलेले काही मेळावे आहेत. त्या मेळाव्यांचं महाराष्ट्राच्या एकंदरच वाटचालीत म्हणा किंवा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक जडणघडणीत मोठं स्थान आहे. त्यातला एक मेळावा जो शिवतीर्थावर शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे घ्यायचे. शिवसेनेचा दसरा मेळावा तोच तो ज्या ठिकाणी बाळासाहेब एक ललकारी द्यायचे, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. ललकारी होती ती, संबोधन नव्हतं. समोर जमलेल्या जनसमुदायाला संबोधन करताना आपण हे बोललो आहे असं नाही, तर त्या जनसमुदायाच्या हृदयाला हात घालण्यासाठी आणि हृदयाच्या मार्गे त्यांच्या मेंदूचा ताबा घेण्यासाठी बाळासाहेब हे संबोधन करायचे, ही ललकारी द्यायची. बाळासाहेबांनंतर म्हणजे 2012च्या 12-13 नंतर त्या दसरा मेळाव्याची रया हळूहळू कमी होत गेली. बाळासाहेबांसारखा प्रखर, प्रभावी वक्तृत्व असलेला वक्ता शिवसेनेकडे दुसरा नंतर कधीच झाला नाही. इवन मी शिवसेनेचंच काय म्हणतो आहे की महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासात एकंदरच महाराष्ट्राचा जेव्हा आपण राजकीय दृष्टिकोनातून विचार करतो, त्यातल्या काही नेत्यांचा विचार करतो, त्या नेत्यांची कारकीर्द अनुभवतो, अभ्यासतो, तेव्हा आपल्याला वक्तृत्व, अमोघ वक्तृत्व या कॅटेगरीत किंवा या प्रवर्गात जेव्हा आपण काही विचार करतो आणि ज्यांनी निव्वळ वक्तृत्वाच्या जोरावर आपलं राजकारण पुढे नेलं, रेटलं आणि यशही संपादन करून दाखवलं, आज महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष म्हणून शिवसेनेला बाळासाहेबांनी उभं केलं, ते निव्वळ आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर. त्यानंतर अर्थातच राज ठाकरेंकडे तो वारसा आला आहे, पण मातोश्रीवरचा तो वारसा हरवला आहे. असं असताना ज्या दसरा मेळाव्याबद्दल मागच्या वर्षापासून एक संघर्ष निर्माण झाला आहे की शिवतीर्थावरचा दसरा मेळावा कोणी घ्यायचा, कारण शिवसेनेचेच 2 भाग झालेले आहेत. शिवसेना उभाटा गट आणि एकनाथ शिंदेंकडे असलेली शिवसेना ही राजकीय संघटना जी निवडणूक आयोगाने त्यांना बहाल केली आहे चिन्हासकट. आता ह्या 2 गटांपैकी शिवतीर्थ कोणाला मिळणार यावर नेहमी खल होतो. म्हणजे गेल्या वर्षीपासून सुरू झाला. गेल्या वर्षी तर खूप तनातनी झाली, मोठा तणाव निर्माण झाला होता, मैदान कुणाला मिळणार. आणि ऐन वेळेस शेवटच्या क्षणी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळालं. यावेळेस मात्र सगळ्याच राजकीय अभ्यासकांना असं वाटत होतं की शिवतीर्थावरचा मेळावा जो आहे तो एकनाथ शिंदेंची जी शिवसेना आहे, जिला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे, पक्षचिन्हही त्या गटाला बहाल केलेलं आहे आणि अर्थातच सत्ता एकनाथ शिंदेंच्या हातात आहे म्हटल्यावरती शिवतीर्थ हे एकनाथ शिंदेंनाच मिळणार यात दुमत नव्हतंच. म्हणजे अगदी काल या गोष्टीचा निकाल लागेपर्यंत
कोणी विचारही केला नव्हता की शिवतीर्थ यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला मिळेल आणि उद्धवजींचा गट शिवतीर्थावर मेळावा घेईल दसऱ्याचा. या साऱ्या शक्यता धुडकावत अचानक एकनाथ शिंदेंनी माघार घेतली. त्यांनी एक पत्र दिलं महानगरपालिकेला की आमचा या मैदानावरचा दावा आम्ही मागे घेत आहोत आणि त्यानुसार त्यांनी आपला दावा मागे घेतला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुढे चाल दिली एक प्रकारे. आता शिवतीर्थावर जो दसरा मेळावा होणार आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा होणार आहे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा जो मेळावा असेल दसरा मेळावा तो कुठे होणार याबद्दल थोडीशी अनिश्चितता आहे. कारण मागच्या वेळेला त्यांनी BKCमध्ये BKCच्या ग्राउंडवर तो मेळावा झाला होता. आता यंदा BKCचं जे ग्राउंड आहे ते तिथे काम चालू आहे, त्यामुळे ते मैदान आता उपलब्ध नाही आहे. तर मुंबईतली जी मोठी मैदानं आहेत त्यापैकी एक आहे आझाद मैदान आणि दुसरं एक मैदान आहे जे चर्चगेटजवळचं ओव्हल. आता या 2 मैदानांचा विचार केला जातो आहे आणि ती 2 मैदानं महानगरपालिकेकडून ब्लॉकही केली गेलेली आहेत आणि ही दोन्ही मैदानं एकनाथ शिंदेंच्या गटाकडून आरक्षितही केली गेली आहेत. त्यासाठी पत्रही दिलेली आहेत आणि त्याला दुसरा कुणाचाही क्लेम नसल्यामुळे ती दोन्ही मैदानं शिंदे गटाला मिळालेली आहेत. आता त्यापैकी नेमक्या कोणत्या मैदानात एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा होणार आहे हे लवकरच कळेल आपल्याला. पण निव्वळ हा मैदानांचा प्रश्न होता का? जे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घ्यायचा आणि शिवतीर्थावरच जर दसरा मेळावा झाला तर तो खरा मानायचा किंवा तो ऑथेंटिक मानायचा, हा प्रश्न आता बाजूला ठेवा. मला वाटतं दसरा मेळावा शिवतीर्थावर निव्वळ मैदान फुल करून किंवा मैदान भरलं आहे हे दाखवून तो यशस्वी झाला असं म्हणता येणार नाही. शिवतीर्थावर बाळासाहेब विचारांचं सोनं लुटायचे, उधळायचे आणि ते विचारांचं सोनं, ते विचारधन घेऊन शिवसैनिक आपापल्या घरी जायचे, आपापल्या शाखांवर जायचे आणि पुढचं वर्षभर ते राजकीय विचारधन पुरवून वापरत शिवसेना नावाची संघटना मोठी होत जायची, वाढायची. आज तशी परिस्थिती उरली आहे का? हे विचारधन देणारा कोणी वक्ता आहे का दोन्ही शिवसेनेमध्ये? ना उद्धव ठाकरेंच्या गटात खुद्द उद्धव ठाकरेंचं वक्तृत्व आपण पाहिलं आहे. त्यांना आता जो काही वेळ मिळाला आहे त्यात शिवतीर्थ मिळालं आहे म्हटल्यावरती भाषणाची तयारी किंबहुना टोमण्यांची तयारी करायला आता ते लागले असतील असंही म्हटलं जात आहे. पण यावेळी त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी टोमणे हा त्यांचा स्वभाव आहे, त्यामुळे टोमणे हे कमीत कमी मारत त्यांनी महाराष्ट्रापुढे उभे असलेले काही प्रश्न मांडावेत अशी सामान्य जनतेची जशी अपेक्षा आहे, शिवसैनिकांची जशी अपेक्षा आहे, तशी आम्हा राजकीय विश्लेषकांचीही अपेक्षा आहे. राजकीय प्रतलावरचा जो काही एक अवकाश निर्माण झालेला आहे आता, कारण शिवसेना भाजपा महायुती जी आहे शिंदे गट आणि फडणवीसांची, त्यात अजित पवार नामक एक भ्रष्टवादी नेता त्यात सामील झाला. त्यानंतर ह्या युतीकडे सहानुभूतीने पाहणारा एक प्रवर्ग जो आहे, एक मोठा वर्ग आहे जनतेतला, तो वर्ग काहीसा नाराज आहे. आता या वर्गाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांचा गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट यांनी करायला हवा. आणि तो जो व्हॅक्यूम आहे, तो जो अवकाश निर्माण झाला आहे, तो व्यापण्यासाठी शिवतीर्थावरून भाषण देताना या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या मुद्द्यांचा सर्वसमावेशक असा एक संदेश देणारं एक उद्बोधन व्हावं उद्धवजींकडून, अशी शिवसैनिकांची अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्रात ज्यांना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, कारण एक मोठा एक जनसमुदाय आहे, समाजातला एक मोठा घटक आहे जो आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहतो. मातोश्री गडावर राहणारे हे ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या भोळ्या बाबड्या जनतेसाठी एक नेहमीच आशास्थान राहिलेलं आहे. बरीच मंडळी आहेत आजही ज्यांना शिंदेंनी केलेलं बंड पटलेलं नाही आहे, त्यांच्यावर जो शिक्का मारला जातो आहे गद्दार वगैरे, तोही ही जी काही सामान्य मंडळी आहेत ती मान्य करून पुढे चाललेली आहेत.
हा असा मोठा चंक जो आहे. आणि नेहमी होतं असं की शिवसेनेवर असे फुटीचे बंडखोरीचे जेव्हा घातले जातात, तेव्हा ही जी मंडळी आहे, हा जो काही वर्ग आहे समाजातला, जो बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करतो, ठाकरे या आडनावावर प्रेम करतो, तो त्वेषानं उठतो आणि मग शिवसेना अजून जोमानं उभी राहते. संपली म्हणताना ती पुन्हा एकदा डोकं वर काढते. हे या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये, आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एक मोठं आव्हान असेल भारतीय जनता पक्षापुढेही आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपुढे. जी शिवसेना संपली किंवा बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढे निघालेल्या एका गटाला, एका सुविद्य सारासार विचार करणाऱ्या, सद्सद विवेकबुद्धी जागृत असलेल्या काही मंडळींचा पाठिंबा आहे. तो वर्गही फार छोटा नाही आहे, तोही मोठा आहे. त्यांचाही उद्या ते मतदानाला उतरले तर तेही फार मोठा एक फेरबदल घडवू शकतात. पण ही मंडळी मतदानाला उतरत नाही. ती फक्त वर्तमानपत्रातली संपादकीय जी छापून येतात ती वाचतात, त्यावर चर्चा करतात. आता व्हॉट्सअप ग्रुप झालेत त्यांचे, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते आपापली मतं मांडतात. पण ही मंडळी मतदानाच्या दिवशी मिळालेल्या सुट्टीचा उपयोग आउट स्टेशनला जाण्यासाठी, हिल स्टेशनला जाण्यासाठी करतात. यातली फारच कमी लोक, एक छोटासा टक्का यातला, जो रांगा लावून मतदान करतो. पण रांगा लावून मतदान करणारा जो वर्ग आहे समाजातला, तो आजही भावनेवर चालतो आहे. आणि ही भावना, त्या भावनेतला एक धागा हा बाळासाहेब ठाकरे नावाच्या एका खुंट्याशी बांधला गेला आहे. या खुंट्याशी बांधलेला हा धागा सोडून जर एकनाथ शिंदेंना आपल्या खुंट्याला बांधायचं असेल तर त्यांनी या दसरा मेळाव्यात त्याच जोशात, त्याच आवेशात आणि बाळासाहेब ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला, शिवसैनिकांना एक नवचेतना देत होते, एक स्फुल्लिंग चेतवत होते त्यातलं, त्या पद्धतीचं भाषण करणं अपेक्षित आहे. आणि म्हणजे तुम्हाला असं वाटेल की माझ्या अपेक्षा जरा जास्तच वाढल्या आहेत, कारण बाळासाहेब ठाकरे कुठे आणि एकनाथ शिंदे कुठे, तीच तुलना आपण बाळासाहेब ठाकरे कुठे आणि उद्धव ठाकरे कुठे, भले त्यांच्या नावामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जरी असलं तरी वक्तृत्वाच्या बाबतीत बोंब आहे, हे आपल्याला माहीतच आहे. मग हे सगळं जोडून येणार कसं? तो जुना दसरा मेळावा जो बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली व्हायचा, प्रमुख वक्ते बाळासाहेब ठाकरे असायचे आणि त्यासाठी सर्वसामान्य मराठी माणूस, सर्वसामान्य शिवसैनिक गुलाल उधळत शिवतीर्थावर जायचा. ती परिस्थिती आजच्या दसऱ्या मेळाव्यात असेल का? मागच्याही दसऱ्या मेळाव्यात आपण पाहिलं, अगदी अटीतटीचा सामना रंगल्यासारखं जीवाच्या आकांतानं लोकांनी गाड्या भरभरून लोकांना गोळा केलं आणि शिवतीर्थावर नेलं. काही लोकांनी BKCवर नेलं. दोन्ही मैदानं तुडुंब भरलेली दाखवली गेली. अर्धवट भाषणानंतर काही लोक मागच्या मागे उठून जातानाही दिसले आपल्याला. ही जी गर्दी गोळा केली होती ती मारून मुटकून गोळा करून आणलेली गर्दी आहे. ही लोक विचारांचं सोनं लुटण्यासाठी आलेली नव्हती दसऱ्याचं. बाळासाहेबांच्या प्रेमापोटी आलेली नव्हती, शिवसेनेवरच्या निष्ठेपोटी आलेली नव्हती. त्या विभागातल्या कार्यकर्त्यांच्या, म्हणजे विभाग प्रमुख असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, त्यांच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न झाला होता. म्हणून त्यांनी गाड्याच्या गाड्या भरून 500-500 रुपये देऊन, बिर्याणीचं पाकिट देऊन आणि बिस्लरीच्या 4-4 बाटल्या त्यांच्या घशात ओतून या सगळ्या मंडळींना जमा करून गाड्यात भरून एकतर शिवतीर्थावर आणलं होतं आणि दुसरं म्हणजे BKCवर आणलं. ही गर्दी महाराष्ट्रातलं, ही जी गर्दी होती ना मित्र, ती महाराष्ट्राचं राजकीय भविष्य किंवा भवितव्य ठरवू शकत नाही. ही मंडळी ना एकनाथ शिंदेंच्या गटाचं भवितव्य ठरवू शकते, ना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं. त्यामुळं मला तो शिवसैनिक, तो मराठी माणूस अपेक्षित आहे जो खरोखर दसऱ्याला दिवसभर जे हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे आपट्याची पानं, त्यांचं पूजन, शस्त्रपूजन आणि त्यानंतर जे काही ते पानं एकमेकांना देऊन सोनं लुटण्याचा जो काही विधी असतो तो आटोपल्यानंतर शिवतीर्थावर जाऊन शिवसैनिकांच्या मनातलं, शिवसैनिकांसाठी
पुढच्या वर्षभर पुरणारं जे विचारधन आहे ते लुटण्यासाठी तिथे हिरिरीनं जाऊन बसणारा तो शिवसैनिक, तो मराठी माणूस यावर्षी नेमक्या कोणत्या मैदानात असेल, कोणत्या मैदानात दिसेल हे आपल्याला पाहायला हवं. आणि हा जो खरा शिवसैनिक आहे तो जिथे असेल तो मेळावा खरा. मग तो कदाचित शिवतीर्थावरही असेल, कदाचित तो क्रॉस मैदान किंवा त्या ओव्हलवरही असेल, कुठे असेल सांगू शकत नाही. पण हाच तो शिवसैनिक आहे जो येत्या काही महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्रातल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं भवितव्य ठरवणारा एक मोठा फॅक्टर असेल. मित्रहो, शिवसेनेचा दसरा मेळावा आणि दसरा मेळाव्याचं जे स्थान असतं, जे ठिकाण असतं, शिवतीर्थ, शिवाजी पार्क, या अनुषंगानं काल जी घटना घडली, जो प्रसंग घडला, त्यामागची अनेकांनी आपापली कारणं सांगितली. अनिल परब आणि शिवसेनेच्या चाणक्यांनी ज्या पद्धतीनं किल्ला लढवला, तर कोर्टाला मान्य करावं लागलं की शिवतीर्थावरती जो मेळावा होणार तो ठाकरे गटाचाच होणार. तसं नाही आहे मित्रांनो. एकनाथ शिंदेंनी माघार घेतली, त्यांनी माघारीचं पत्र दिलं, त्यामुळे हे मैदान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळालं. साधी सोपी कल्पना करा, आज महानगरपालिकेच्या हातात या परवानग्या आहेत. महानगरपालिकेवर सध्या प्रशासक नेमलेला आहे. हा प्रशासक कंट्रोल कोण करतं तर मुख्यमंत्री. UDमध्ये बसलेला नगरविकास खात्याचा जो काही प्रमुख आहे अर्थात मुख्यमंत्री. तर मुख्यमंत्र्यांनी मनात आणलं असतं तर त्या प्रशासकाला सांगून शिवतीर्थ शिवसेनेसाठी, त्यांच्या शिवसेनेसाठी मिळवता आलं असतं. त्यांनी सामंजस्याने हा तिढा सोडवला. सणासुदीला वादविवाद नकोत असाही एक त्यांनी विचार केला आहे असं म्हटलं जातं. नेमकं असंच आहे का की शिवतीर्थ भरणं मुश्किल होतं? शिवतीर्थावर येणाऱ्या शिवसैनिकांना विचार काय द्यायचा? प्रभावी वक्तृत्व कोण सादर करणार? कोण वक्ता तिथे विचारांचं सोनं उधळणार? एकनाथ शिंदे यांना पूर्वी कधी आपण भाषण करताना ऐकलं नव्हतं. आता ते भाषण करू लागले. त्यांच्या भाषणात सहजता आहे, उत्स्फूर्तता आहे. पण बाळासाहेबांच्या वक्तृत्वाची सर नाही, ती कुणालाही येणार नाही. हे एकनाथ शिंदे जोवर आतल्या गोटातल्या ज्या बातम्या होत्या, ज्या घटना घडल्या, अगदी सुरत मार्गे गुवाहाटी, गोवा, मुंबई, हा सगळा प्रवास जो चमत्कारिक होता, तो ज्या पद्धतीने सुरस आणि रंजक पद्धतीने सांगत होते ते ऐकायला लोकांना आवडत होतं. पण त्याचा आता अतिरेक होऊ लागला आहे. ते सतत ती स्टोरी सांगतात. आणि दसरा मेळावा हा या स्टोऱ्या सांगण्यासाठी नसतो. शिंदेंकडे आता कुठली स्टोरी आहे सांगायला जी लोक दसरा मेळाव्यात ऐकतील? शिंदेंनाही भरपूर तयारी करावी लागणार आहे, कारण त्यांचंही भाषण प्रभावी होणं तितकंच गरजेचं आहे. कारण ते आज मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत ती युती त्यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे. कदाचित पुढच्या 5 वर्षातही एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची सगळ्यांची इच्छा आहे. महाराष्ट्रातल्या बहुतांश जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदेंकडेही त्याच पद्धतीचा तेवढाच प्रभावी दारुगोळा असणं गरजेचं आहे. आणि जर दारुगोळा नसेल तर मग मैदानं म्हणा किंवा कुठलंही सभागृह म्हणा, हे निव्वळ भरून गर्दीने ओसंडून दाखवणं यात मर्दुमकी नाही. ते तुमच्या वक्तृत्वानं, तुमच्या विचारधनानं गाजवणं गरजेचं आहे. मातोश्रीवरच्या भालदार चोपदारांकडे टोमण्यांचा तर स्टॉकच आहे, खजिना आहे, कोठार भरलेलं आहे. तर तळघरात ज्या पद्धतीनं 1000-500च्या नोटांची बंडल आहेत असं म्हटलं जातं, त्या पद्धतीने असे खोक्या पेट्या भरलेल्या आहेत की ज्यामध्ये निव्वळ टोमणे भरलेले आहेत. 101 टोमण्यांचं पुस्तक येतं ते व माडीवाले यांनी लिहिलेलं. 40 पैशाला पूर्वी मिळायचं, आता मला वाटतं ते 10-15 रुपयाला मिळत असेल. अशा टोमण्यांच्या पुस्तकांचे अनेक व्हॉल्यूम्स आहेत, म्हणजे भाग 1, भाग 2 ते भाग 26पर्यंत. ते सगळे मातोश्रीवर सापडतील तुम्हाला. आता त्यातले सगळे टोमणे हे जर शिवतीर्थावर येऊन ते वापरले जाणार असतील तर त्या दसरा मेळाव्याला काही अर्थ उरणार नाही. मग काय ऐकायचं, टोमणे की महाराष्ट्रासाठी एखादं विजन? येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला नवीन काय मिळणार? नवीन नेतृत्व, नवीन सरकार जर आलं तर ते सरकार काय करणार हे लोकांना ऐकायचं. मला वाटतं
हा जो काही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला जो काही एक विचार आहे, त्या विचाराचा आदर या दोन्ही गटांनी करावा आणि हे दोन्ही मेळावे त्याच विचारधारेवर चालावेत, त्याच विचारधारेवर साजरे व्हावे हीच सर्वसामान्य मराठी माणसाची आणि एका प्रामाणिक बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकाची इच्छा आहे. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा AKRDG9. धन्यवाद. नमस्कार.